नमस्कार, मैं हूं पूर्णिमा शुक्ला और आप देख रहे हैं 24 न्यूज। आइए एक नजर डालते हैं दिन भर की बड़ी खबरों पर। सबसे पहले बुलेटिन में बात करेंगे ठाणे जिले के अंतर्गत आने वाले उल्लासनगर के हिल लाइन पुलिस स्टेशन में जमीनी विवाद के बाद हुई फायरिंग के मामले की, जिसको लेकर आज एक बड़ी खबर निकलकर सामने आई। जहां एक और इस मामले में करीब 1 साल बाद मुख्य आरोपी और पूर्व भाजपा विधायक गणपत गायकवाड़ के बेटे को राहत मिली, तो वहीं दूसरी ओर पुलिस ने पूरक चार्जशीट दाखिल की है। आपको बता दें कि करीब 1 साल पहले जमीन को लेकर हुए झगड़े के बाद सत्ताधारी दो दलों के नेताओं में विवाद इस कदर बढ़ा कि एक विधायक ने दूसरे नेता को गोली मार दी थी। आरोपी पूर्व भाजपा विधायक गणपत गायकवाड़ ने शिंदे गुट की शिवसेना नेता महेश गायकवाड़ पर थाने के अंदर 5 राउंड फायरिंग की थी। फायरिंग में बुरी तरह से घायल हुए महेश गायकवाड़ को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया, जहां से वो करीब 22 दिन बाद ठीक होकर लौटे थे। वहीं इस मामले में 6 लोगों के खिलाफ केस दर्ज किया गया था, जिसमें पूर्व विधायक के बेटे वैभव गायकवाड़ को भी आरोपी बनाया गया। महाराष्ट्र को हिलाकर रख देने वाले इस मामले में अब भारतीय जनता पार्टी के तत्कालीन विधायक गणपत गायकवाड़ के बेटे के खिलाफ आरोप पत्र दाखिल किया गया है, जिसमें पूर्व विधायक के बेटे को बड़ी राहत मिली है। दरअसल वैभव गायकवाड़ को इस मामले में क्लीन चिट दी गई है। इस पूरक चार्जशीट में कुल 2 आरोपी नागेश बड़ेराव और कुणाल पाटिल के नाम शामिल हैं। हालांकि गणपत गायकवाड़ के बेटे वैभव गायकवाड़ को इसमें कोई दोषी नहीं पाया गया है और उन्हें आरोपों से मुक्त कर दिया गया है। इस पूरे केस को लेकर पीड़ित और शिवसेना नेता महेश गायकवाड़ की प्रतिक्रिया सामने आई है। उन्होंने पुलिस द्वारा वैभव को क्लीन चिट दिए जाने पर नाराजगी जताई है। उन्होंने प्रतिक्रिया देते हुए कहा कि पुलिस पर राजनीतिक दबाव है और इस दबाव में पुलिस हताश है। उन्होंने कहा कि पुलिस को दोष नहीं देंगे, लेकिन राजनीतिक दबाव के कारण कार्रवाई नहीं हो रही। फिलहाल इस पूरे मामले पर राजनीतिक हलकों में भी हलचल तेज हो गई है, क्योंकि ये घटना पुलिस स्टेशन के भीतर घटी थी। बहरहाल अब देखना ये होगा कि इस मामले में आगे की कार्रवाई किस प्रकार आगे बढ़ती है। गोळीबार प्रकरणामध्ये पुरवणी चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली। त्याच्यामध्ये वैभव गायकवाड यांना कुठलाही गुन्हा नसल्याचं त्याच्यात दाखवण्यात आलं। काय नेमकं तुमच्यापर्यंत माहिती आहे? तुमच्या वकिलांशी याबद्दल काय बोलणं? आपल्या माध्यमातून मला कळालं की क्लीन चिट मिळाली। जो आरोपी वैभव गायकवाड हा त्या घटनास्थळी सीसी फुटेजमध्ये कैद आहे। त्या ठिकाणी सीसी फुटेजमध्ये कैद असताना सुद्धा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि लोक उघड्या डोळ्यांनी बघतायत की अशा पद्धतीची कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे जी राजकीय दबावाखाली काम करते। आज पोलीस प्रशासन गेल्या वर्षभरापासून मी अनेक अर्ज केले, माहितीचे अधिकार टाकले की आरोपींचे त्यांनी जे बाळगलेले पिस्तूल त्यांचे लायसन रद्द केले नाही आहेत। त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले अनेक आरोपी त्या ठिकाणी त्या स्पॉटला त्या बाहेर उभे होते। म्हणजे पूर्ण नियोजित कट असलेले आरोपींना सुद्धा त्या गुन्ह्यात समाविष्ट केलेलं नाही आहे। आपण असं अनेक इन्सिडेंट्स बघतोय, अशा अनेक घटना बघतोय की ज्याच्यामध्ये आरोपी घटनास्थळी नसताना सुद्धा त्याला जेलमध्ये टाकलेलं आहे। या ठिकाणी तर उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलेले की वैभव गायकवाड त्या घटनास्थळी त्या ठिकाणी सर्वप्रथम आला, त्याने गणपत गायकवाडला बोलवलं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक गुंड, त्याच्यावरती अनेक गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये असलेले असे अनेक गुंड त्या ठिकाणी बोलवण्याचं कार्य वैभव गायकवाडने केलेलं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे असताना सुद्धा क्लीन चिट देणं हे मला वाटतं की अतिशय दुर्दैव आहे। आज मला कोणत्या प्रकारचं राजकीय बळ नसल्यामुळे हे झालेलं आहे। आज जर देशमुख कुटुंब जे बीडला जी हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये देशमुख कुटुंबाला कुठेतरी राजकीय बळ असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात SIT, क्राईम ब्रँच, CBI हे सगळेजण तिकडे त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चौकशी करून अटक केलेली आहे आणि तपास त्या ठिकाणी जोमाने चाललाय। पण जर इकडे जर बघितलं आपण, या ठिकाणी कोणत्या प्रकारचं राजकीय पाठबळ नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुमच्या वकिलांशी याबद्दल काय बोलणं झालंय का? चार्जशीट कधी दाखल केली आहे,
काय ते कारण पुरवणी जबाबदारीची नोंद ठेवण्यात काय तुमच्या वकिलांचं? वकिलांशी बोलणं झालेलं आहे. वकिलांनी सांगितलं की आपण वरच्या कोर्टामध्ये दाद मागू या गोष्टीसाठी. पूर्णपणे त्या ठिकाणी न्यायालयाकडे आम्ही दाद मागू असं या ठिकाणी वकिलांशी बोलणं झालेलं आहे. पण मला वाटतं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव असल्यामुळे पोलीस हताश आहेत. मी पोलिसांना दोष देत नाही आहे, कारण की ज्या अनेक अशा घटना आहेत त्या ठिकाणी आरोपी अवेलेबल नसताना सुद्धा, त्या घटनास्थळी उपस्थित नसताना सुद्धा ते जेलमध्ये आहेत. या ठिकाणी त्या आरोपी त्या ठिकाणी उपस्थित आहे, सीसी फुटेजमध्ये कैद आहे. म्हणून मला ह्या ठिकाणी राजकीय मोठ्या प्रमाणात बळ दिलेलं आहे. राजकीय दबावापोटी हे सगळं झालेलं आहे.